MIT WPUचा विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योग प्रशिक्षण. MIT WPUचा अद्वितीय उपक्रम. स्टार्टअपसाठी ई-मोबिलिटी सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटर माइलस्टोन इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योग प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी यशस्वी उपक्रम. इलेक्ट्रॉनिक मोबिलिटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये स्थापन केलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वाहने आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला परिपूर्ण करण्यासाठी संशोधन, विकास, कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जात आहे. तसेच TBI सेंटरमध्ये 3 यशस्वी स्टार्टअप, 45 वेगवेगळ्या स्टार्टअपवर कार्य सुरू आहे. ज्यांना यशस्वीरित्या स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे आहे त्यांच्यावर हे सेंटर सर्वतोपरी मदत करेल, अशी माहिती MITचे संस्थापक व सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रॉनिक व्हेकलचे संचालक प्राध्यापक प्रकाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी MIT TBIचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद गोरे, E&TCच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पारुल जाधव व सहयोगी प्राध्यापक डॉक्टर साकेत येवलेकर उपस्थित होते. जनसंपर्क विभाग, MIT WPU पुणे. सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ. एनर्जी इफिशियन्सी याचा जर विचार करायचा असेल तर त्याच्यासाठी लॅब्स लागतात. तर मटेरियल कॅरेक्टरायझेशन लॅब ही एक मोठी इन्व्हेस्टमेंट MIT मध्ये आहे. तिथे सर्व प्रकारच्या मटेरियलचं कॅरेक्टरायझेशन केलं जातं. दुसरं म्हणजे जे मुद्दा उपस्थित झाला की दुसरं रिसोर्स काय आहे अदर दॅन बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमला मोठा एनर्जी इफिशियन्सी याचा जर विचार करायचा असेल तर त्याच्यासाठी लॅब्स लागतात. तर मटेरियल कॅरेक्टरायझेशन लॅब ही एक मोठी इन्व्हेस्टमेंट MIT मध्ये आहे. तिथे सर्व प्रकारच्या मटेरियलचं कॅरेक्टरायझेशन केलं जातं. दुसरं म्हणजे जे मुद्दा उपस्थित झाला की दुसरं रिसोर्स काय आहे अदर दॅन बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमला मोठा परिचय पहिल्यांदा एक म्हणजे तुमचं नाव सांगा. मी प्रोफेसर प्रकाश जोशी, मी फाउंडर ट्रस्टी आहे MITचा. आणि हे जे 2 सेंटर आमच्याकडे आहेत, स्टार्टअप सेंटर त्याचा मी डायरेक्टर आहे आणि दुसरं एक्सलन्स सेंटर फॉर EV व्हेकल त्याचा पण डायरेक्टर आहे. तुमचे मला प्रश्न विचारा म्हणजे उत्तर देतो. कशा संदर्भात तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली? की 2 विषयात समजतात. आमच्याकडे ज्या फॅसिलिटीज आहेत त्याची जनतेला माहिती करून देणे आणि दुसरं पर्यंत आम्ही स्टार्टअप किती प्रमाणात डेव्हलप केलं त्याची माहिती करून देणे. काय त्याच्यामध्ये आता रिसर्च केलं की काय स्टार्टअप मध्ये कुठल्या असतील? सगळ्या फील्डमधले स्टार्टअप आहेत आमच्याकडे. कुठल्या ते सांगा. आमचे 3 स्टार्टअप प्रोडक्शन मध्ये गेलेले आहेत. एक म्हणजे डिस्पोजेबल सॅनिटरी टॉवेल्स, नंबर 2 जो आहे तो अल्कलाईन वॉटर आणि नंबर 3 आहे तो शुगर इंडस्ट्रीची संबंधित आहे स्टार्टअप. त्यांनी काही मशीन डेव्हलप केलं आहे की जे ऊसाची साल बाजूला काढतं आणि आतला गर बाजूला काढतं. ते जगातलं पहिल्या तऱ्हेचं मशीन आहे. आता नवीन काही स्टार्टअप सुरू केलेत का? संदर्भात 45 आमच्याकडे आहे स्टार्टअप ऑलरेडी आणि ते वेगवेगळ्या स्टेजला असतात. असं काही पटकन आला स्टार्टअप झालं प्रोडक्शन असं होत नाही. त्यांना आमच्याकडे फॅसिलिटी देणं आमचं काम आहे, ते आम्ही करतो विनाशुल्क. आजची घोषणा काय पत्रकार परिषदेचा उद्देश काय होता? लोकांना माहिती करून देणं. आम्ही इथे कोथरूड कॅम्पसमध्ये या ऍक्टिव्हिटीज चालतात. फंडिंग कशाला? स्टार्टअपला फंडिंग ते SISAFS म्हणून जे आहे स्मॉल इंडस्ट्री फायनान्स कॉर्पोरेशन, त्यांच्याकडनं आतापर्यंत 2 कोटीचं स्टार्टअप लोकांना मिळालेलं आहे. नवीन स्टार्टअप साठी काय नेमकं आपण ऑपॉर्च्युनिटी किंवा कसं कॉन्टॅक्ट? आमच्याकडे येऊन भेटा. आमच्याकडे टीम आहे, आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि आमची ॲडव्हायझरी बॉडी आहे 25 लोकांची इंडस्ट्रीमधल्या. आम्ही दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भेटतो आणि त्याच्यासमोर नवीन प्रपोजल ठेवलं, त्यांनी ओके केले की ते आमच्याकडे. कुठल्या क्षेत्रासाठी स्टार्टअप? सगळ्या स्टार्टअप मध्ये आहेत. एज्युकेशन आहे, ऍग्रिकल्चरल आहे, IT सर्व्हिसेस आहे, मेडिकल मध्ये आहे, मेडिसिन मध्ये आहे, सगळं. आणि आमच्या स्टार्टअपला तुम्ही MIT-TBI.org मध्ये तुम्ही गेलात आणि अप्लाय केलं तर डायरेक्ट तुम्हाला आमच्या याच्यामध्ये तुम्हाला तो रजिस्टर होऊन येतो. थँक्यू. धन्यवाद.